राम राम मंडळी. जय कांदेस, जय सत्तरशिंगी माई. आज असणार आमने गाव मग लगन तू देखू शकशाल. तिकडे नाची रे द्या. आज ना ब्लॉक लय खास होणार सर. तू मन सोबत रे जा. आज लय मजा येणार सर. इकडं नवरदेव आटून पारावर हिंगणार आता. तू देखू शकशास. नवरदेवला गाडीवर बसाड्या. इकडं तू देखू शकशास. हनुमानना मूर्तीचं इकडं आटून पारा जाय तिकडं. आज देखो तुम कितलं मजा असतं डायरेक्ट. तू मध्ये कसं शकशास. तिरुपती बँडला आला असणार लगन मग, कारण की नवरदेव आईस बँड मग वाजवला जाई. आणि इकडं डायरेक्ट टक्कर लागे झाला असेल भाऊ. नवरीने गँग आणि एक साईडला नवरदेवने गँग असेल. पुरी बेकार ते तुम्ही केला असेल डायरेक्ट. पुरे बेकार एन्जॉय करीत राहा. पुरे बेकार नाची द्याल. बाया माणसं इकडून डायरेक्ट कोणतीच लगन मग एवढी मजा यायला नसेल डायरेक्ट. एवढी मजा राही काय लगन मग इकडे डायरेक्ट लहान पोरी डायरेक्ट पुरं बेकार खुश असणार डायरेक्ट. नवरदेव बी तिकडे नाची राहणार म्हणे गँग डायरेक्ट पुरी इकडे असणार डायरेक्ट. म्हणे मित्र पुरं इकडे असणार सावली मग, कारण की बेकार ऊन पडी राहिलं. तुम्ही देख शकाल पुरं बाया माणसं पुरं नाची राहणार इकडे आहे. पुरं नवरदेव राहा पुरा बेकार नाची राहणार. नवरदेव बेकार खुश असणार डायरेक्ट. आणि इकडं लगन मग याला असणार भाऊ आपला खानदेश ना सुपरस्टार रई कॉमेडी भाऊ. तर लगनमध्ये येलचं मग डायरेक्ट मजा तर येईस मग डायरेक्ट. पुरं डायरेक्ट रई भाऊ यायला असणार डायरेक्ट. पुरं डायरेक्ट बेकार खुशी झाला असणार डायरेक्ट. पुरं बेकार नाची राहिलं. मी पण डायरेक्ट पुरं बेकार खुश असणार डायरेक्ट. सगळं पोरं आहे बेकार खुश असणार, कारण की रई भाऊ डायरेक्ट नाची राहिलं असं वाटी राहणार आहे. पुरं बेकार वाची राहणार डायरेक्ट. आपलं रई भाऊ डायरेक्ट नाचामच फेमस असणार डायरेक्ट. उठ रे हनुमान तुला मानस लगीना घरना निवता तुला देनास. अहो गाणं आपला रई भाऊ असणार डायरेक्ट पुरा सुपरस्टार झाला असणार. आणि डायरेक्ट इंस्टाग्रामवर डायरेक्ट पुरी तबारी मारे पुरा फेमस डायरेक्ट आपला भाऊ डायरेक्ट. पुरा बेकार खुश असणार डायरेक्ट. पुरं खुश असणार डायरेक्ट. असं वाटतं डायरेक्ट पुरी मजा येईल डायरेक्ट. आणि रई भाऊ डायरेक्ट पुरा का खुश असणार डायरेक्ट. आपली 10 स्टार बी लागेल असेल मग आपली खानदेशनी छोटीशी 10 स्टार आमनेच गावनीच 10 स्टार ती पण डायरेक्ट बेकार खुश असेल. ती बी बेकार नाची डायरेक्ट. आणि सगळंच खुश असणार डायरेक्ट. तुम्ही देखू शकशास. पुरं एन्जॉय करेल डायरेक्ट. नवरदेव बी डायरेक्ट पुरा बेकार खुश असणार. आणि रई भाऊतींसोबत नाची राहणार. नवरदेव बी पुरा बेकार खुश असणार. उठ रे हनुमान तुला मानस लगीना घरना निवता तुला देनास. तू देऊ शकतात. पुरं बेकार आहे. आजूबाजूला लोक आहे पुरे गंमत देखील आहे. कारण की आऊ भाऊ कोणचं म्हणे, कारण की तेसला मालूम नसं इंस्टाग्रामवर तेसला मालूम नसं. अशी मजा आहे कटेश येईल नसेल डायरेक्ट. कोणतीच लगन मग मजा येईल नसेल डायरेक्ट. आज लय मजा होऊन डायरेक्ट लगन मग, कारण की रई भाऊ याला असणार. तू मध्ये करू शकशास. नवरदेव आणि नवरीन ते पण लय खुश असणार, कारण की तेच ना आज जिंदगीना लय मोठा खुशीना दिन असणार. तू देऊ शकत लय खुश असणार ते डायरेक्ट. तेच समोर पुढं पोरी ते पण लय खुश असणार. बाया माणसं पण लय खुश असणार, कारण की तुमनं भाऊ पण लय खुश असणार. कारण की तुमनं भाऊनं पण असाच एक दिन ये आपणा पण काश आपणा पण लवकर लग्न जाईल. वांग्याने भाजी आणि बट्टी आणि वरण भात आहेत आपणा खानदेशना लय भारी जेवण सगळं. कारण की वरणबट्टी आपली खानदेशने लोकसला लय आवड, कारण की खानदेश मस्त वरणबट्टी भेट. कोणेल देश आपल्या गावात आज. कोणेल आपल्या गावात आज उठला हनुमान भावनो आपलं 10 स्टार. जेवण चांगलं आहे का वरणबट्टी. एका ठिकाणावर एकदम टेस्टी जेवण. एकदम वरण भात वांग्याची भाजी झुकून एकदम टाकाटाक. बरोबर आहे ना तसं. भारी का वरणबट्टी. हा लय भारी का रे. नवरदेव नवरीन ते इकडे इरायला घास खावाडी रे आलो. तुम्ही देऊ शकतात. थोडी मजाक पाणी बी करी राहिलं. तिकडून मागं एकदम कोणतरी मजाक करी उठणार तेच ना ते अशी उठणार डबल ते इरायला खावाडी रे झालं. मी सांगेल मनाकडे देखणार आहे मनाकडे देखणार आहे. अहो ते असणार नवरदेव ना भाऊ मी सव्वा काळी राहणार वरणबट्टी. इकडे असणार भाऊ महाराज बामण असणार. बामण बी निसं खाई राहणार भाऊ. बट्टी बी नाही सांगितलं लय भारी असं म्हणे. इकडे असणार बापना बासा बी निसं बट्टी मुडी राहणार मग.
इकडे असणार समोर आपला कॅमेरामॅनला सांगितलं खात नाही का म्हणे. कॅमेरामॅन सांगितलं मी काढत नाही म्हणे फोटो. कॅमेरा बाण पुढे जाय म्हणे तू. आणि इकडे असणार आपला पाहुणा बी नुसता अशी राहिला त्याला सगळा आपटी उपटी सण. मग तुम्हाला भाऊ बी पुरा वाडी सण थकी झाला असणार. कारण की तुम्हाला भाऊ नवी नुसता वाडी राहणार लोक असं नुसता वरण भात वांग्यान भाजी बट्टी आणि मना बी जेवण विसंड आहे. मी पण आटे बशी जायला असणार आता शाळेतला. तुम्हाला आज ना ब्लॉग कसा वाटणार तर नक्की कमेंट करी सांगा. जय खानदेश जय सत्तर शिंगी माय.